SM स्टार मराठी। नमस्कार, SM स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी स्नेहल। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। विटा पोलिसांकडून वकिलास अमानुष्य मारहाणीबाबत पोलिसांनी तक्रार नोंदवून न घेतल्याने जिल्ह्यातील सर्व वकिलांचे एक दिवसीय काम बंद आंदोलन, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन कारवाईची केली मागणी। सदरक्षणाय खल निग्रणाय या ब्रीद वाक्याचा महाराष्ट्र राज्यातील पोलीस प्रशासनाला विसर, त्यामुळेच एक नाही तर अनेक घटनांचा काहूर माजला आहे। मुंबई ठाण्यातील अक्षय शिंदे प्रकरण, बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख प्रकरण, परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण, कवठेमंकाळ तालुक्यातील पोलीस ठाण्याच्या आवारातील महसुली जप्त मुद्देमाल ट्रॅक्टर ट्रॉली, टू व्हीलर चोरी करून विक्री प्रकरण, राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला मुलींच्यासाठी कागदावरील हिरकणी कक्ष कागदावरच आहे, म्हणूनच कोथरूड पुण्यामध्ये एक प्रकरण चालू आहे। जातीवरून FIR नोंदवायची का नाही? 3 दलित मुलीवर पोलिसांकडून अत्याचार, गंभीर प्रकरण। आता हेच बघा परवाच सांगली जिल्ह्यातील विटा येथील ॲडव्होकेट विशाल कुंभार प्रकरण। अशी एक ना अनेक प्रकरणांनी खाकीचे अब्रू अक्षरशः वेशीवर टांगले आहे, तरीही वरिष्ठ अधिकारी मूग गिळून गप आहेत। विटा ठाणे अंमलदार पासून पोलीस निरीक्षक ते उपविभागीय पोलीस अधिकारी सुद्धा FIR नोंदवण्यास जाणीवपूर्वक नकार देतात। हा तर लोकशाहीला पायंदळी तुडवून माणुसकीचा खूनच केल्याचा प्रकार आहे। जर रक्षकच भक्षक होत असतील तर सदरक्षणाय खल निग्रणाय या ब्रीद वाक्याचा महाराष्ट्र राज्यातील पोलीस प्रशासनाला विसर पडला आहे असंच म्हणावं लागेल। कारण पोलिसांची वर्तणूक सध्या खूप वेगळी आणि अत्याचारी अशी झाली आहे। संविधानाप्रमाणे पोलिसांची जराही वागणूक नाही असे विटा प्रकरणावरून वाटते। सध्या पुण्यामध्ये एक प्रकरण चालू आहे। जातीवरून FIR नोंदवायची का नाही किंवा जातीवर शिवीगाळ करणे हे सर्रास चालू आहे। जिल्ह्यातील सर्व बार यांनी एकत्र येऊन आवाज उठवणे गरजेचे आहे। जातीवरून किंवा धर्मावरून ग्रुपिंग करणे सोडून द्यावे, एकत्र येऊन एकजुटीने ताकद दाखवणे गरजेचे आहे। सांगली जिल्ह्यातील विटा न्यायालयात काम करणाऱ्या विशाल कुंभार या वकिलास विटा पोलिसांकडून झालेल्या अमानुष्य मारहाणीच्या निषेधार्थ आज सांगली जिल्हा बार असोसिएशनकडून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक निवेदन देण्यात आले। यावेळी वकील विशाल कुंभार यांना मारहाण करणाऱ्या पोलिसावर कारवाईची मागणीही बार असोसिएशनकडून करण्यात आली। विशाल कुंभार यांना 2 ऑगस्ट रोजी विटा येथील पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान अमानुष्य मारहाण केली होती। याबाबत पोलिसांनी वकील विशाल कुंभार यांची कसलीही तक्रार नोंदवून घेतली नाही। त्यामुळे आज सांगली जिल्हा बार असोसिएशनकडून वकिलास मारहाण करणाऱ्या पोलिसावर कारवाईसाठी आंदोलन करण्यात आले। या मागण्यांचे निवेदन आणि मारहाणीचे व्हिडिओ सुद्धा वकील संघटनेकडून पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे यांच्याकडे सादर करण्यात आले। यावेळी दोषी पोलिसावर कारवाई करण्याची आग्रही मागणी करण्यात आली। या आंदोलनात जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, ज्येष्ठ वकील श्रीकांत जाधव, गिरीश तपकिरे, शिवाजी कांबळे, विक्रांत वडेर तसेच जिल्ह्यातील वकिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। दरम्यान आज दिवसभर सांगली जिल्ह्यातील सर्व कोर्टात एक दिवस काम बंद आंदोलन करून ॲडव्होकेट विशाल कुंभार यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ कोर्ट कामकाज बंद ठेवण्यात आले होते। गेली 15-16 वर्ष झाली मी तिथे प्रॅक्टिस करतोय। मूळचा मी तिथलाच आहे। शनिवार दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी काही पोलीस आमच्या अंगणामध्ये येऊन डिस्टर्बन्स करत होते। त्यावेळी मी त्यांना सांगितलं गेली 7-8 महिने आपले हे चालू आहे, जे काय करताय आपण कारवाई कुठल्याही करते शांतपणे करताय, आम्हाला डिस्टर्बन्स होते। यावर चिडून जाऊन जे काही 8-10 कर्मचारी आलेले होते त्यांनी जाणीवपूर्वक मला तू काय आम्हाला शिकवणार का, तू शाणा झालास का असं म्हणत अजून काही कर्मचारी बोलवून घेतले आणि मला माझ्या घरात घुसून माझ्या आईवडिलांना धक्काबुक्की करत, माझ्या भावाच्या मुलीला सुद्धा धक्काबुक्की करत अक्षरशः मला फरफटत त्या गाडीत घालून घेऊन गेले। ज्यावेळी मला गाडीत टाकलं त्यावेळी एकाने मला मानेला कवळा घातलेला आणि तोंडात काहीतरी पावडर कोंबण्याचा प्रयत्न केला। त्याला सुद्धा मी विरोध केल्यानंतर अक्षरशः गाडी उघडी ठेवून गाडी दरवाजी न लावता धोकादायकरित्या मला तिथून ते पोलीस स्टेशनला घेऊन गेले।
ज्यावेळी पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर काही कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं मी कोण आहे, त्यावेळी त्यांनी मला अशी ऑफर दिली की एकतर तुमच्या मोबाईलचा पासवर्ड द्या आणि घरातल्या CCTVचा DVR द्या, तर आम्ही तुम्हाला सोडतो, नाहीतर आम्ही तुमच्यावर 354 आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणार आहे. मला माहीत होतं मी काय केलं नाही म्हणून त्यांना सांगितलं तुम्हाला काय करायचं ते करा. पण त्यांनी माझ्या वडिलांच्यावर दबाव टाकून, जे बाहेर बसले 85 वर्षे, त्याच्यावर दबाव टाकून त्यांनी मला अक्षरशः जबरदस्तीनं माझा पासवर्ड काढायला लावला, त्यातले व्हिडिओ डिलीट करायला लावून मग मला तिथून बाहेर सोडलं. बाहेर गेल्यानंतर मी घरी जाईपर्यंत बेकायदेशीररित्या ते माझ्या घरामध्ये घुसले. घरातला DVR अक्षरशः उपसून त्यांनी बाहेर काढला आणि ते माझ्याकडून घेऊन गेले. त्यानंतर आम्ही त्या दिवशी सगळ्यांना ही बातमी कळल्यानंतर विटा पोलीस संघटना, विटा बार संघटना, माझे वकील मित्र, आम्ही सगळे ज्यावेळी तक्रार द्यायला गेलो तर त्यावेळी ठाणे अंमलदार, PI आणि DYSP या तिघांनीही माझी तक्रार नाकारलेली आहे. ते म्हणले मग आम्हाला तुमची तक्रार घेता येणार नाही, काय असेल तुमच्या पद्धतीने बघा. म्हणून आज आम्ही SP ऑफिस सांगली आणि कलेक्टर ऑफिस सांगली यांना निवेदन दिलेलं आहे. त्या दोघांनी आम्हाला जे काय आहे ते तक्रार पाहून योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यांच्या बाबतीत विटा पोलीस स्टेशनकडून जे अमानुष कृत्य झालं आणि त्यांना जे चुकीच्या पद्धतीने जी वागणूक दिली गेली, ॲडव्होकेट विशाल कुंभार आणि त्यांच्या कुटुंबावरती 2 तारखेला रात्री 12:15 दरम्यान जो त्यांच्या घरी जाऊन जो पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने तिथं त्यांच्याशी वाद गाठलेला दिसतोय. CCTV फुटेज कुंभार साहेबांच्याकडून आम्हाला जे उपलब्ध झाले त्याचं परिस्थिती बघता कोणतंही त्यांच्याकडं कारण नसताना किंवा ते कुठल्याही गुन्ह्यात तिथं त्यांच्याकडं व्यक्तीचा तपास नसताना तिथं येऊन त्या कुटुंबाला त्यांनी त्रास दिलेला आहे असं दिसतंय. ॲडव्होकेट विशाल कुंभारांच्या सांगण्यामधून असं दिसतं की हे बऱ्याच दिवसापासून चालू आहे तिथं आणि त्यांनी वेळोवेळी याबद्दल पोलीस खात्याला तुमची कारवाईला त्यांनी काय विरोध केलेला नाही, या कारवाई करा पण सर्वसामान्यांना त्रास होऊ नये याबाबत दक्षता घ्या असं त्यांना विनवणी केली होती. पण त्या दिवशी शनिवारी रात्री हा त्यांचा पोलिसांचा चुकीच्या पद्धतीने त्यांनी ते कृत्य केलेलं आहे. ॲडव्होकेट विशाल कुंभार हे स्वतः दिवाणी प्रॅक्टिस करतात. ते विट्यातील ज्येष्ठ ॲडव्होकेट विनोद गोसावी साहेबांचे ज्युनियर आहेत आणि खूप ते स्वतः देखील प्रतिष्ठित वकील कुंभारवाड्यामध्ये ते राहतात आणि या झालेल्या कृतीच्या संदर्भात त्यांनी विटा पोलीस स्टेशनला त्यांना चुकीच्या पद्धतीनं ओढून त्यांना जे धाक तपाशा दाखवून त्यांना जे पोलीस स्टेशनला जे अरेस्ट करायला घेऊन गेले होते ते बघता ही अतिशय चुकीची घटना आहे आणि या बाबतीत त्यांनी पोलीस स्टेशन विटा पोलीस स्टेशनला अर्ज दिला पण त्या अर्जाची तिने काही दखल घेतलेली नाही असं दिसून येते. या बाबतीत आम्हा वकील संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्याकडं ॲडव्होकेट विशाल कुंभार आणि आमचे सर्व जिल्ह्यातले तालुका अध्यक्ष आणि विटा बारचे अध्यक्ष विजय जाधव, आमचे सचिन, माजी अध्यक्ष सचिन जाधव या लोकांनी पुढाकार घेऊन या झालेल्या घटनेबाबत विटा बारनी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे, तक्रारवजा निवेदन दिलेलं आहे. याच्यावर योग्य ते या पोलीस अॅट्रॉसिटीच्या अगेन्स्ट तुम्ही कंप्लेंट त्याची तक्रार दखल घेऊन त्यांच्या विरुद्ध कारवाई व्हावी असं निवेदन देऊन त्यांच्याकडं हे तक्रार दिलेली होती. पण आज अखेरपर्यंत पोलिसांनी काय त्याचा कॉग्निझन्स घेतला आहे किंवा त्याची दखल घेतल्या असं दिसत नाही आणि म्हणून सांगली जिल्हा बार जे सांगली जिल्ह्यामध्ये जे तालुका बार आहेत आणि सांगली वकील संघटना सांगली आम्ही सर्वांनी आज या बाबतीत ॲडव्होकेट विशाल कुंभार यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्या कृतीचा निषेध, पोलिसांच्या कृतीचा निषेध केलेला आहे आणि आज माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय SP साहेब यांना आम्ही आज जाऊन आमच्या संघटनेच्या आणि सर्व जिल्ह्यातील संघटनेच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे. प्रशासकीय हे जिल्ह्यातले प्रशासकीय अधिकारी हे आणि SP साहेब याबाबत योग्य ती दखल घेतील आणि आम्ही पुरावे पण त्यांच्याकडे दिलेले आहेत. त्याचं अवलोकन करून आणि माहिती घेऊन मला वाटतं आहे की याबाबत योग्य ती कारवाई त्या संबंधिताच्या विरोधात होईल अशी आम्हाला आशा आहे. त्यानंतर जर नाही झालं असं काय तर याबाबत आमची वकील संघटना, जिल्ह्यातल्या सर्व वकील संघटना एकत्र ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी SM स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.